निवडून दिलं. आम्ही सगळे विनवण्या करत होतो. साहेब विनवण्या करत होते, मी करत होतो. सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय काय दुखणं काय आहे? का राजीनामा का द्यायचा आहे? की बंद खोड्याल का खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे असं का? तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं का? होतं. दोघात खाजगीत झालेली राजीनाम्याची चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे. अरे हे काय एखादा माणूस 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो 2-2.5 वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा, मला नाही राहायचं, मला हे क्षेत्र नकोय. हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको? हा जनतेचा अपमान नाहीये की बाबा तुम्हाला 5 वर्षाच्या करता जनतेने निवडून दिलं. आम्ही सगळे विनवण्या करत होतो. साहेब विनवण्या करत होते, मी करत होतो. सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय काय दुखणं काय आहे? का राजीनामा का द्यायचा आहे? 5 वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनच माघार घ्यायची? दादा, हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली. मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी तुम्हीच उठवताय, ह्याची नाराजी त्याची नाराजी. मी तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे. हे तर खरंय. त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाने घालून दिलेली शिस्त, त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच नाही, आम्ही पहिल्यापासून बघतोय. त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे, इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे, त्या पक्षाची कामाची पद्धत वेगळी आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.